सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 4था युनिट कम्युनिकेशन युनिटवरती मी 19 व्हिडिओ तयार केलेला आहे ह्यापूर्वी। कृपया ते एकदा व्हिडिओ आपण पाहून घ्या। आता मी फास्ट ट्रॅक खूप इम्पॉर्टंट असलेले कन्सेप्ट फटाफट सांगत जातो। कृपया हे पॉइंट्स टू रिमेंबर हे युनिट जे आहे 100 प्रश्न तुम्हाला 100 पॉइंट्स मी तुम्हाला सांगतो, हे पूर्णपणे लक्षात ठेवा। खूप जण शॉर्टकट आहे ना, हे सगळे शॉर्टकट्स आहे। अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट पॉइंट्स टू रिमेंबर। परीक्षेला जाण्यापूर्वी हे एकदा तुमच्या नजरेखालून वाचन करून घ्या। ओके, मी जास्त एक्सप्लेनेशन करत नाही, फक्त त्याचा अर्थ काय तेवढंच मी सांगतो। चला, पॉइंट्स टू रिमेंबर कम्युनिकेशन युनिट हा खूप सोपे युनिट आहे। इथं 10 पैकी 10 मार्क तुम्हाला मिळालाच पाहिजे। ओके, चला, पहिला कन्सेप्ट आहे अकोलेसिक्स। अकोलेसिक्स म्हणजे कम्युनिकेशन द स्टडी ऑफ आई मूवमेंट इन कम्युनिकेशन। संवाद करीत असताना डोळ्याचं महत्त्व काय आहे, डोळे वापर करून आपण संवाद करीत असतो, याला ऑक्युलेसिक्स असे म्हणतात। संवाद करीत असताना डोळे वापर करून एकदा आपण डोळे बघून त्या व्यक्तींच्या मनामध्ये काय आहे हे आपण समजून घेतो, किंवा डोळ्याने आपण माहिती देतो, संदेश पाठवतो। लहान मुलांना आपण घाबरतो, लहान मुलं घाबरतात बघा, हे आमचे सर डोळे मोठे केले बघा, म्हणजे रागात आहे म्हणून। समोरच्या व्यक्तींना गप्प बस म्हटलं, गप्प बसायचं आपल्याला, म्हणजे शांत बस, किंवा एकदा त्यालाच बघत म्हणजे गेजिंग ऑफ आईज, डोळ्याचा हालचालीचा अभ्यास म्हणजे ऑक्युलिक्स। ओके, ऑक्युलिक्स। आता क्रोनेमिक्स म्हणजे काय, बोलत असताना समयाचा वापर कसा करून घेतो त्याला क्रोनेमिक्स असे म्हणतात। द स्टडी ऑफ टाईम ड्युरिंग कम्युनिकेशन करीत असताना एकदा आपण खूप वेळ मी तुम्हाला सांगत आहे, कळत नाही तुम्हाला, सारखा तेच प्रश्न विचारू नका। पेपर पुढे जाणार आहे का नाही, पुढे जाणार नाही हो बाबा। आता 7 एप्रिलला पेपर आहे, पटापट सांगा की असं नाटक वगैरे करत बसू नका। बोलत असताना समयांचा वापर म्हणजे एकदा स्पीड वापर बोलतो का सावकाश बोलतो, शब्द फेक कसा आहे आपला, मूवमेंट कसा आहे, टायमिंग काय आहे, आपण पॉज करून बोलतो का फास्ट बोलतो, एकदा पॉज घेतलं एकदा स्टॉप केलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो, त्याचा अर्थ अनेक अर्थ होईल। म्हणजे टायमिंगचा वापर कम्युनिकेशनमध्ये कशा रीतीने करण्यात येतात त्याला क्रोनेमिक्स असे म्हणतात। प्रॉक्सिमिक्समध्ये कम्युनिकेशन करीत असताना 2 व्यक्तीमधील अंतर किती आहे, द स्पेस बिटवीन स्पीकर अँड लिसनर। मी आणि तुम्ही बोलत असताना, आता बघा 2 व्यक्ती बोलत असताना मध्ये थोडं अंतर पाहिजे, डिस्टन्स पाहिजे, त्याला स्पेस म्हणतात, स्पेस। ओके, स्पेस ठेवून आपण बोलत असतो। शाळेत गेल्यानंतर विद्यार्थी जर तिथं हेडमास्टर बसलेले असतात, हातात छडी घेऊन, एक विद्यार्थी पळत ओ मामा तुम्ही कशा आहो, आज शाळा किती वाजता सुटणार आहे हो, म्हणून हेडमास्टरला जाऊन असं मुठ्ठे मारलं त्या का नाही म्हणून, माय राजा किती चांगलं रे हेडमास्टर तू टकलू। हेडमास्टर आपण असं फिरवतो का त्याचं म्हणजे आमचे सर आमचे मॅडम किती चांगले, ओ मॅडम किती चांगलं, ओ मॅडम म्हणून त्या मॅडमच्या हात आपण धरतो का बोलत असतो, नाही,
किंवा डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टर दाखवण्यासाठी डॉक्टर मला आहे ना हात लई दुखता हो, दात लई दुखता म्हणून डायरेक्ट त्या डॉक्टरच्या मांडीवर जाऊन बसतो का नाही, डिस्टन्स ठेवून आपण बोलत असतो. मग घरी आईसोबत बोलत असताना लहान बाळ असेल तर पटापट येऊन आईला असं मिठी मारून बोलत असते. जे इथलं बोलणं वेगळं, बाहेर बोलणं वेगळं, फॉर्मल कम्युनिकेशन वेगळं, इनफॉर्मल कम्युनिकेशन वेगळं. तर डिस्टन्स ठेवून आपण बोलत असेल तर त्याला प्रोक्सेमिक्स कम्युनिकेशन असे म्हणतात. बोलत असताना, कम्युनिकेशन करीत असताना वी शुड मेंटेन द डिस्टन्स, स्पेस जर थोडा अंतर असेल तर तो फॉर्मल, एकदम क्लोज असेल. आता मित्राशी बोलत असताना बघा, काय बे कसं चाललं बे, म्हणजे त्याला हात धरून आपण बोलत असतो. दॅट इज इनफॉर्मल कम्युनिकेशन झाला. ओके. त्याच्यानंतर सेलेक्टिव्ह रिटेन्शन इन कम्युनिकेशन. सेलेक्टिव्ह रिटेन्शन इन कम्युनिकेशन म्हणजे काय, कम्युनिकेशन करीत असताना पूर्ण वाक्य, पूर्ण विषय आपण लक्षात ठेवत नाही. त्या कम्युनिकेशनमधला महत्त्वाचा शब्द, महत्त्वाचा विषयच आपण लक्षात ठेवतो आणि नंतर तो कम्युनिकेशन पूर्ण होतो. आता 4 मित्र एकमेकाशी बोलत असताना एक अर्धा तास मी तुमच्याशी बोललो, परंतु त्याच्यातील काही घटकच तुम्ही लक्षात ठेवताय. म्हणजे सेलेक्टिव्ह रिटेन्शन इन कम्युनिकेशन, अतिशय महत्त्वाचा घटकच आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्याला सेलेक्टिव्ह रिटेन्शन इन कम्युनिकेशन असे म्हणतात. कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होण्यास, कम्युनिकेटिव्ह इफेक्टिव्ह म्हणजे काय, हे त्यांचं कम्युनिकेटिव्ह किती इफेक्टिव्ह झालं हे कशावरून ओळखायचं. सेंडर, जो व्यक्ती माहिती देतो, तो कोणत्या उद्देश ठेवून माहिती सांगत असतो, त्याच उद्देशाने लिस्नरपर्यंत पोचला पाहिजे. सांगणाराचा उद्देश आणि ऐकणाऱ्यांचा उद्देश, दोघांचा उद्देश एकच पाहिजे. जो स्पीकर आहे, स्पीकर एक उद्देश ठेवून बोलत असतो आणि तोच उद्देश लिस्नरला सुद्धा माहिती व्हायला पाहिजे, तरच त्याला कळतो. जर स्पीकर बोलणारा लिस्नरला म्हणाला की थोडे ये रे, थोडे ये म्हटल्यानंतर मग तो लिस्नर मला ये म्हटलं का म्हणून असं येऊन मारलं तर, अरे बाबा तुला ये म्हटलं नंतर त्याचा अर्थ काय समजून घेतला तू. म्हणजे बोलणाऱ्यांचा, स्पीकरचा अर्थ आणि ऐकणाऱ्यांचा अर्थ, दोघांचा अर्थ एकच असेल तर तो इफेक्टिव्ह कम्युनिकेशन झाला. बोलणाऱ्यांचा अर्थ आणि ऐकणाऱ्यांचा अर्थ जर बिघडला तर तिथं दनादन भांडणं सुरू होतील. ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणत नाही. सेंडरचा उद्देशप्रमाणे रिसिव्हर ऐकला पाहिजे. किनेसिक्स म्हणजे काय, किनेसिक्स पोस्चर, जस्चर्स, हेड, म्हणजे हेडचा वापर करून आपलं बोलत असताना आपलं बॉडी लँग्वेज, आपलं जस्चर्स, आपला हावभाव, आपलं म्हणजे जस्चर, आपण पोस्टर म्हणजे आपण कसे उभारतो, आपलं एक्सप्रेशन कसं आहे, आपण आपलं हेड कसं आहे. एखाद्या विषय बोलत असताना मग लिसनर म्हणतात म्हणजे ऐकतो, म्हणजे तो शांत बसायला लागला. मग हेडमास्टर काहीतरी सूचना देत असेल, मग तुम्ही तिथं बसूनच म्हणजे तुम्ही वेगळ्या अर्थाने जर एक्सप्रेशन करत असेल तर त्याचा अर्थ वेगळा होतो. म्हणजे पोस्चर, तुम्ही कसा उभारताय, हेडमास्टरसमोर असं उभारताय का, काय हेडमास्टर कसं चालला आहे शाळा तुझा, काय चालवा आहे की नाही, शाळा सुट्टी देणार आहे की नाही, असं नाही. तुमचं पोस्चर कसं आहे. आईसोबत बोलत असताना, मित्रासोबत बोलत असताना, पोलीस ऑफिसर असेल, गाडी चालवत असताना पोलीस पकडलं, लायसन्स दाखव म्हटलं तर काय पोलीस मामा कशाला विचारता बाय, असं खालून देतात. ते एकदम व्यक्ती बघून तुमचा देहबोली, तुमचं पोस्चर कसं आहे त्याला किनेसिक्स असे म्हणतात. किनेसिक्स मीन्स द स्टडी ऑफ पोस्चर, जस्चर अँड हेड मुवमेंट इज कॉल्ड किनेसिक्स. विल्बर सच्चिरामन याला फादर ऑफ कम्युनिकेशन असे म्हणतात. संवादाची जनक म्हणजे विल्बर सच्चिरामन इज कॉल्ड एज फादर ऑफ कम्युनिकेशन. हे प्रत्येक शब्द लक्षात ठेवा. क्लासरूम कम्युनिकेशन म्हणजे काय, शाळेतील म्हणजे वर्गातील संवाद कशाला म्हणतात. टू हेल्प द स्टुडंट टू अंडरस्टँड द टॉपिक. एक टॉपिक, एक विषय विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी जे आपण बोलतो त्याला क्लासरूम कम्युनिकेशन असे म्हणतात.
टू हेल्प द स्टुडंट. क्लासरूममध्ये कम्युनिकेशन होत असताना आपलं कम्युनिकेशन विद्यार्थ्याला विषय ज्ञान समजण्यासाठी मदत व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांना माहिती असलेले विषयाबद्दल जे शिक्षकांनी सुरुवात केले त्या विषयाबद्दल तर टीचर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होणार आहे. एखाद्या शिक्षकांचं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह कधी होणार आहे? शिक्षक जेव्हा विषय सांगत असताना तो विषय विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून, विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्सवरून, विद्यार्थ्यांच्या विश्वावरून, विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाच्या आधारित शिक्षक जर बोलत असेल, विषयज्ञान प्रकट करत असेल तर तो कम्युनिकेटिव्ह इफेक्टिव्ह होणार आहे. म्हणजे त्या टीचरचा कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होणार. मी जेव्हा बोलत असताना मला माहिती व्हायला पाहिजे की मी विद्यार्थ्यांचा अनुभव घेऊन माझा विषय म्हणजे विद्यार्थ्यांना माहिती असलेल्या विषयावरून, तुम्हाला विषय माहिती पाहिजे त्या विषयावरून जर मी बोलत असेल. आता सेटनेट परीक्षा होणार आहे 7 एप्रिलला, तुम्ही खूप सिरियसने अभ्यास करताय हे मला माहिती आहे. अशा वेळी मी सेटनेटबद्दल माहिती व्यवस्थित सांगत असेल तर तुम्ही ऐकताय. मी जर दुसरं येऊन विषयाबद्दल पुराण, कथा, रामायण, महाभारत हे सगळं कथा सांगत बसेल तर तुम्ही ऐकणार आहे का? तो टीचर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होणार आहे का? नाही. विद्यार्थ्यांना माहिती असलेल्या विषयाबद्दल, त्या विषयाबद्दल माहिती सांगणं. आपल्या भारत देशात 15 सप्टेंबर 1959ला फर्स्ट टाईम एज्युकेशनल प्रोग्राम सुरू झालेले आहे. टी व्ही माध्यमातून 1959ला फर्स्ट एज्युकेशनल प्रोग्राम सुरू झालेला आहे. वर्ड्स आर कॉल्ड ॲज सिम्बॉल्स. शब्दाला आपण सिम्बॉल्स म्हणतो. शब्द म्हणजे सिम्बॉल्स म्हणजे चिन्ह म्हणजे आपण म्हणतो चिन्ह. वर्ड्स आर कॉल्ड ॲज सिम्बॉल्स. सिम्बॉल्स म्हणजे चिन्ह. खुणा आपण म्हणतो सिम्बॉल्स. आपण हे प्लस आहे, हे मायनस आहे, हे टर्न आहे, हे राईट साईड, हे लेफ्ट साईड, आपण हे सगळं चिन्ह वापरतो का नाही? @ चिन्ह. वर्ड्स आर सिम्बॉल्स. वर्ड्सला आपण सिम्बॉल्स असे म्हणतो. ट्विटरला मायक्रो ब्लॉगिंग असे म्हणतात. आता ट्विटर व्यक्त करण्यासाठी 280 अक्षरांची गरज आहे. 280 हे लक्षात ठेवा. प्रिसाईज स्टेटमेंट म्हणजे शॉर्ट स्टेटमेंटचा काय फायदा होणार आहे? कम्युनिकेशनला अडचणी निर्माण होत नाही. लांब लचक खूप मोठमोठे स्टेटमेंट आपण वापरत करत असेल तर त्याचा अर्थ वेगवेगळा अर्थ होतो किंवा त्याचा अनर्थ होईल. मग तुम्ही शॉर्टकटमध्ये एकाच वाक्यात प्रिसाईज सेंटेन्स शॉर्टमध्ये वाक्य जर बोललं तर त्या वाक्याचा अर्थ स्पष्टपणे विद्यार्थ्यांना कळणार आहे किंवा समोरच्या व्यक्तींना कळणार आहे. प्रिसाईज स्टेटमेंट म्हणतात त्याला. छोटासा स्टेटमेंट. व्हिडिओ बंद करा, अभ्यास करा. व्हिडिओ बंद करा आणि अभ्यास करा तर तुम्हाला लक्षात बरोबर आलं मी काय म्हणतो. माझा व्हिडिओ तर अडवल तर तुम्ही बघा, नाही तर टाईमपास म्हणून तुम्ही हे बघा जावा, नाहीतर व्हिडिओ बंद करा किंवा दुसरं हे करा, जेवण करा. सावधानम सुखशांती अत्युन्नम शुभमंगलम सावधानम. काय बोलायला लागलो हो सर? कशाचे काय संबंधच आहे का? कुठलं तर वाक्य आपण जोडून बोललो तर ते अडचणी निर्माण होतो. प्रिसाईज सेंटेन्स, शॉर्ट सेंटेन्स बोललं तर अर्थ क्लिअर होतो. अँड्रॉइड मोबाईल म्हणजे काय? अँड्रॉइड मोबाईलमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असतात. कप केक असणार आहे, डू नट असणार आहे, ई क्लिअर असणार आहे. ह्याला ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइडमधला मोबाईल. आता सायबरनेटिक्स म्हणजे काय? कंट्रोल इन कम्युनिकेशन सोसायटी. कम्युनिकेशन सोसायटीला कंट्रोल करण्यासाठी सायबरनेटिक्सचा वापर करण्यात येत आहे. ट्रान्सपॉन्डर कुठे वापरतात? सॅटेलाईट कम्युनिकेशन पूर्ण होण्यासाठी ट्रान्सपॉन्डरचा वापर करण्यात येत आहे. 9 कॉम्पोनंट्स ऑफ कम्युनिकेशन कोणता आहे? कम्युनिकेशनचा जो 9 घटक आहे ते कोणता आहे? कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ. कोणत्या संदर्भात आपण बोलतो हे खूप महत्त्वाचं आहे. संदर्भ. आता मी तुमच्याशी बोलत आहे कोणत्या संदर्भातून? महाराष्ट्राच्या सेट परीक्षाच्या संदर्भात मी तुमच्याशी बोलत आहे किंवा संवाद करीत आहेत. सेंडर म्हणजे मी जे व्यक्ती बोलतो त्याला सेंडर म्हणतात. सेंडर माहिती पाठवणारा व्यक्ती. एनकोडर जो माहिती पाठवणारा असतो तो काय करतो? तो माहिती एखाद्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो, एखाद्या सिम्बॉलमध्ये कन्वर्ट करतो, त्याला एनकोडर असे म्हणतात. माहितींचा शब्दात रूपांतर करणाऱ्या व्यक्तीला एनकोडर. आणि मेसेज
मेसेज म्हणजे संदेश, चॅनल, कोणत्या मार्गातून आपण माहिती देतो त्याला चॅनल्स. रिसिव्हर, जो माहिती ऐकतो त्याला रिसिव्हर म्हणतात. रिसिव्हरने माहिती ऐकून घेतल्यानंतर फीडबॅक द्यावा लागतो. त्याला कळालं का नाही कळालं त्याचा प्रतिक्रिया द्यावं लागतात. फीडबॅक पूर्ण झाला की कम्युनिकेशन सर्कल पूर्ण होणार आहे. आणि या प्रोसेसमध्ये नॉईज म्हणजे अडचणी निर्माण होतो, ध्वनीचा अडचण निर्माण होतो, ध्वनी प्रदूषण. मी तुमच्याशी बोलत असताना अचानक इथं कर्र असा आवाज आला तर माझा शब्द तुम्हाला व्यवस्थित लक्षात येत नाही, नॉईज निर्माण होतो, डिस्टर्ब निर्माण होतं. कम्युनिकेशन अप्रिहेन्शन म्हणजे काय? कम्युनिकेशन अप्रिहेन्शन म्हणजे भीती. कशाची भीती? भीती निर्माण होतो बोलत असताना. एम्पॅथी, सेल्फ अवेअरनेस हे लक्षात ठेवा. एम्पॅथी, सेल्फ अवेअरनेस, मेमरी आणि पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत असताना इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल. आता परिणामकारक कम्युनिकेशन कधी होणार आहे? बोलत असताना विषय पॉझिटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे. आणि सेल्फ अवेअरनेस, जो माणूस बोलत आहे त्याला माहिती पाहिजे की मी कोणत्या विषयावर बोलत आहे, कोणासोबत बोलत आहे, कोणत्या वेळी बोलत आहे, कोणत्या वर्ड यूज करून मी बोलत आहे, त्याला सेल्फ अवेअरनेस पाहिजे. समोर कोण आहे आणि मी कोणता विषय घेऊन मी बोलत आहे, सेल्फ अवेअरनेस पाहिजे. सेल्फ अवेअरनेस जर नसेल तर गोंधळ निर्माण होतो. समोरच्या व्यक्ती जोरात त्यांना देतील, काय बोलायला लागला बे म्हणून. थोडं भान ठेव, भान आहे का नाही म्हणतात बघा. अरे तुला थोडं तर भान आहे का, थोडं तर लक्ष आहे का, काय बोलायला लागला बे, उद्या 7 तारखेला सेट एक्झाम आहे, तू काहीतरी बोलायला लागला की ग बस. आपण बोलतो म्हणजे फालतू काहीतरी बोलत असेल तर. आणि एम्पॅथी, मी बोलत असताना समोरच्या व्यक्तीचा भावना काय होणार आहे, म्हणजे बोलणारा व्यक्ती स्पीकरने काय थिंकिंग केला पाहिजे की मी लिसनर आहे, मी ऐकणारा व्यक्ती आहे. मग ऐकणारा व्यक्तींचा मानसिक स्थिती कसा असेल हे लक्षात घेऊन बोलला पाहिजे. एम्पॅथी म्हणजे समोरच्या व्यक्तींचा रोल. आता मी बोलत आहे तुमच्याशी, मी बोलत असताना मी कसा बोलावं, काय बोलावं आणि मी बोलल्यानंतर समोरच्या व्यक्तींना कसं त्याच्या माइंडवरती परिणाम होईल, त्याच्या हृदयावरती कसा परिणाम होईल. मी त्याच्या जागी असेल तर मी काय एक्सपेक्ट करून घेतो. एम्पॅथी. सेल्फ अवेअरनेस आणि मेमरी, मी बोलत असताना कुठल्या विषयावरती मी बोलत आहे त्या विषय पूर्णपणे माझ्या डोक्यात पाहिजे, माझ्या लक्षात पाहिजे, माझ्या मेमरीमध्ये पाहिजे. मी बोलत आहे आणि दुसरा कुठला तरी विषय घेऊन मी बोलत असेल तर माझं मेमरी बिघडल्या बघा हो, त्याचा डोकं फिरल्या बघा हो, काय तुमचे बाद झालं बघा म्हणतात. एम्पॅथी, सेल्फ अवेअरनेस, मेमरी आणि पॉझिटिव्ह थिंकिंग असेल तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल. कम्युनिकेशन हे एक आर्ट आहे, कम्युनिकेशन हे एक सायन्स आहे, कम्युनिकेशन हे एक प्रोसेस आहे आणि कम्युनिकेशन इज अ बायोलॉजिकल प्रोसेस आहे. ओके, हे पूर्णपणे पॉईंट टू पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. तरीसुद्धा थोडं मी जास्त एक्सप्लेन केलं, कृपया सॉरी. आता फक्त पुढचं मी डायरेक्ट पॉईंट्स वाचन करत जातो कारण वेळ महत्त्वाचा आहे. मला आज मला 15 व्हिडिओ तयार करायचा. आता मी छोटे 15 व्हिडिओ तयार करणार आहे. आज कम्युनिकेशन पूर्ण करतो, उद्या मला नेक्स्ट टॉपिक घ्यायचं आहे. थँक्यू सो मच. नमस्कार.